नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गाडीवर मिळती किंवा हातगाडीवर मिळती किंवा काही जण ठेल्यावर सुद्धा म्हणतात, तर ती ठेल्यावर मिळणारी कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहे। कडक उन्हाळा चालू आहे आणि आपल्या पोटाचा थंडावा किंवा पोटासाठी थंडावा मिळण्यासाठी आपण हातगाडी असो किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर दुकानात गेल्यानंतर आपल्याला थंड खावं वाटतं, आपण आईस्क्रीम घेतो, कुल्फी घेतो, तर तीच कुल्फी आज आपण बनवणार आहे। तर त्या कुल्फीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। त्यानंतर इथे थंडाई मसाला घेतलेला आहे 2 चमचे, 3 चमचे दूध पावडर। त्यानंतर इथे मी पाऊण कप साखर घेऊन ती कॅरमल करून थंड करून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि इथे 10 ते 12 केशरच्या काड्या। तर चला सुरुवात करूया। तर बघा, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता तुम्ही निर्लेपची जर कढई घेतली तर त्याला पाणी टाकायची बिलकुल गरज नाही। स्टीलची जर घेतली तर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, जे आपल्या तळाला दूध लागणार नाही। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊ। आता यामधलंच आपल्याला अर्धी वाटी दूध हे बाजूला काढून घ्यायचं आहे। आता फुल गॅसवर आपल्याला याला उकळी घ्यायची आहे। म्हशीचं दूध आहे त्यामुळे घट्टपणा असतो, तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता। तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते तुम्ही दूध घेऊ शकता। आता फुल गॅसवर आपल्याला याला उकळी आणायची आहे। तर बघा, इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे या केशरच्या काड्या आणि त्यानंतर आपल्याला ही कॅरमल शुगर घालायची आहे, ही पावडर घालायची आहे। कारण ही पावडर अशी आहे की बनवल्या तिला जर हवा लागली तर ती लगेच गोळा बनतो, पण बघा दुधामध्ये घातल्यानंतर लगेच ती विरघळते। आणि जशी आपण हातगाडीवर कुल्फी घेतो अगदी तोच कलर येतो, खूप छान असा कलर येतो। तुम्ही अशा पद्धतीची कुल्फी एकदा नक्की बनवून बघा, कारण माझ्या चॅनलवर मी मागच्या वेळेस भरपूर अशा कुल्फीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे, तिथे तुम्ही बघू शकता। कलर बघू शकता तुम्ही, खूप छान आलेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मीडियम ठेवायची आहे आणि छान असे हे आटवून घ्यायचं आहे। आता जे दूध आपण इथे घेतलेलं आहे त्या दुधामध्ये आपल्याला जे दूध घेतलेलं होतं त्या दुधामध्ये आपल्याला 3 चमचे इथे दूध पावडर घालायची आहे। आणि मिक्स करून घ्यायची आहे, याच्या गाठी पूर्ण मोडून घ्यायच्या आहे। तर इथे दूध पावडर आपण ह्या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे, कुठेही यामध्ये गठोळी ठेवलेली नाही। तुम्ही कोणत्याही ब्रँडची दूध पावडर इथे वापरू शकता। तर चला आता आपण ह्या दुधामध्ये ही ओतून घेऊ। तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं असं ओतत जायचं आहे। दूध पावडरमुळे काय होतं, आपली जी कुल्फी आहे ती एकदम रवाळ दाणेदार अशी तयार होते। आता जी आपण शुगरची कॅरमल केली, पाऊण कप साखर घ्यायची, तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये एखाद्या घ्यायची, वितळून घ्यायची छान अशी, खूपही जास्त वितळायची नाही की त्याचा काळा कलर येईल, त्यामुळे कुल्फी ही आपली कडू लागेल। फक्त चॉकलेटी असा रंग आला की एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायची। तर बघा, खूप आपलं काम वाचतं, वेळ वाचतो आणि कलरसुद्धा इथे बघू शकता तुम्ही, खूप छान असा आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे 2 चमचे थंडाई पावडर। याआधीसुद्धा मी थंडाईचा मसाला आणि थंडाई कशी बनवायची त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। तोच मसाला आहे, त्या मसाल्यापासून आपल्या भरपूर साऱ्या अशा स्वीटच्या रेसिपी तयार होतात। तर बघा, आता आपण हे आटवून घेणार आहे।
तर तुम्ही इथे आपलं मिश्रण बघू शकता, अतिशय घट्ट आणि दाणेदार झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. तर इथे मला 35 ते 40 मिनिटे लागलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवर किंवा फॅनच्या हवेखाली आपल्याला हे सतत ढवळत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मग आपण पुढची प्रोसेस करणार आहे. तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, फॅनच्या हवेखाली ठेवल्यामुळे खूप असं थंड झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे. तर आता आपण मोल्ड घेऊया आणि मोल्डमध्ये आपल्याला भरायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीचे हे दुकानामध्ये मोल्ड भेटतात. हे मोल्ड मी घेतलेले आहे. तर बघा, 4 मोल्ड घेतलेले आहे आणि त्या मोल्डमध्ये आपण आता हे मिश्रण भरून घेणार आहे. आपल्याला खूपही फुल भरायचं नाही, अगदी थोडंसं आपल्याला रिकामं ठेवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता अशा पद्धतीने आपण 4ही भरून घेऊ. तर इथे बघू शकता, 4ही मोल्ड आपण भरून घेतलेले आहे आणि त्यावर आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे. तर बघा, झाकण लावल्यानंतर आपल्याला इथे मी स्टिक घेतलेले आहे. या स्टिकसुद्धा आपल्याला लगेचच यामध्ये खोचून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने खोचून घ्यायचे आहे. तुमच्याकडे मोल्ड नसेल किंवा अशा पद्धतीचे तुमच्याकडे ग्लास असतील यूज इन थ्रोचे, किंवा आपले छोटे छोटे चहा पावडर ठेवण्याचे किंवा मसाला ठेवण्याचे डबे असतात, त्यामध्ये जरी तुम्ही सेट करायला ठेवलं तरीही चालेल, काही हरकत नाही. कारण आपण घरी बनवतोय म्हटल्यावर ते आपल्याला मोल्डच पाहिजे असंही काही नाही. तर तुम्ही इथे बघू शकता. आता आपण हे 8 तासांसाठी किंवा एक रात्रभरसुद्धा आपण हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये नाही, जिथे बर्फ जमा होतो तिथे आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. एक रात्रभर आपण ठेवलं होतं. एक रात्रभरानंतर आपण बघूया, खूप छान अशी ही आपली कुल्फी सेट झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला हलकसे 1 सेकंदभर फक्त डिप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. बघा, जसे हातगाडीवर आईस्क्रीमवाले, कुल्फीवाले जसे हातामध्ये मोल्ड घेऊन फिरवतात, त्या पद्धतीने आपण हे फिरवून घेणार आहे. म्हणजे काय होतं, हाताची जी उष्णता आहे त्या उष्णतेने पटकन अशी ही आपली कुल्फी बाहेर निघते. तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय दाणेदार आणि रवाळ अशी ही कुल्फी आपली तयार झालेली आहे. आता मोल्डमधून आपण सर्व ह्या कुल्फी काढून घेऊ. तर बघा, आपली ही कुल्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता हे रवाळ मिश्रण आपण ठेवलेलं आहे, त्यामुळे कुल्फी आपल्याला अशी दिसते. जर तुम्ही हे मिश्रण मिक्सरला फिरवून जर केलं असतं तर ही पूर्ण प्लेन झाली असती. तर खूप छान आणि खूप अशी चविष्ट ही कुल्फी तयार झालेली आहे. तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची ही कुल्फी तुम्ही नक्की बनवून बघा. अतिशय सुंदर आणि रवाळ अशी ही कुल्फी झालेली आहे. तर आता मुलांना सुट्टी आहे आणि मुले घरी असतात, थंड खावंसं वाटतं, त्यासाठी मुलांना अशी दुधाची किंवा जे आपण म्हटलेलं आहे की मटका कुल्फी असो किंवा गावाकडे मिळणारी आपली ठेल्यावरची कुल्फी, मलाई कुल्फी खूप छान लागते. अशी कुल्फी मुलांना नक्की बनवून द्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.